श्रोते हो नमस्कार. आज आपण एक सुंदरशी रामकथा श्रवण करणार आहोत. राम आणि हनुमंतराय यांचं प्रेम आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, तर त्यावरच ही कथा आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका आणि आवडला तर नक्की शेअर करा, कारण आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. आपण अनेक गोष्टींवरती विश्वास ठेवत नाही, परंतु ही कथा काही खूप लांबची नाही, अतिशय 2009 सालामध्येच घडलेली आहे प्रत्यक्षामध्ये. तर ती तुम्हाला मी आज श्रवण करून देणार आहे. मध्य प्रदेशात नर्मदेच्या काठी रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी कलश यात्रा झाली आणि जेव्हा यात्रा कथेच्या ठिकाणी मांडवात आली तेव्हा लोकांना तेथे एक वेडसर माणूस दिसला. वेडसर म्हणजे काय, तर त्याच्या अंगावर अतिशय अजगळ असे कपडे होते, पायाने तो अधू होता, तरीही धावत पळत सगळी कामं करत होता. त्याच्या त्या पोशाखावरून, त्याच्या त्या राहण्यावरून सगळ्यांना वाटत होतं की हा वेडसर आहे, भोळसर आहे. कथेच्या ठिकाणी जे जे काही पाहिजे ते ते तो पळत आणून द्यायचा. तिथे जे कथा करायला आले होते त्यांना वाटलं की हा माणूस ज्याच्या घरी कथा आहे म्हणजे यजमानाच्याच घरीचा माणूस आहे की काय, असं त्यांना वाटायचं. कारण तो खूप हिरीहिरीने कामामध्ये भाग घ्यायचा, पळत पळत कामं करायचा. कोणाला काही हवं नको ते लगेच तत्पर आणून द्यायचा. म्हणजे ज्यांनी कथा आयोजित केली होती त्यांचा माणूस आहे की काय असं वाटायचं. हा माणूस कथा करायला जी लोक आली आहेत त्यांच्यापैकी एक आहे. बरं, हा माणूस फक्त कथेच्या ठिकाणीच काम करत होता असे नाही, तर यजमानांच्या घरीही काम करीत असे. सगळीकडे या माणसाचा मुक्त वावर आणि सगळीकडे हा फक्त काम करतो हेच दृश्य दिसायचं. असे कथेचे 2-3 दिवस झाले. कथा करायला वाटायचं यजमानाच्या घरचा माणूस आहे, यजमानाला वाटायचं कथाकारांच्या इकडचा माणूस आहे. असेच 2-3 दिवस निघून गेले. ज्यांची कथा होती त्यांना आता माणसाचं या कुतूहल वाटायला लागलं. माणूस तर विचित्र आहे, पायाने अधू, पण काम मात्र धावून धावून करतोय. म्हणून मग त्यांनी यजमानांना बोलावून घेतलं आणि त्या माणसाबद्दल विचारलं की हा माणूस तुमचा कोण आहे? तुमच्या घरी इथे कथेच्या मांडवात सगळीकडे इतक्या हिरीहिरीने कसं काय भाग घेतोय? बघावं तेव्हा तो कामासाठी तत्पर उभा असतो. कथेसाठी आलेल्या लोकांना हा पाणी देण्याचं कामही करतो. हे ऐकून यजमान म्हणाले, तो माणूस आमचा तर कोणी नाही आहे, तुमचा हा माणूस आहे असा आम्ही समजतोय. यावर कथा म्हणाले, आमच्या समूहातील आमचा कुठून असायला, तो माणूस आमचा नाही. आम्ही म्हणतोय की तो तुमचाच आहे कोणीतरी. मग त्या माणसाला बोलावणं पाठवलं, पण तो विचित्र माणूस काही सापडलाच नाही. हा आताच तर इथे होता, आता गेला कुठे म्हणत खूप शोधूनही तो माणूस कुठेच दिसला नाही. कथेचा सप्ताह पूर्ण झाला, पण तो माणूस कोणाच्याही कुठेही दृष्टीस पडला नाही. कथा सांगणारे वाचक कथेचे उरलेले दिवस त्या माणसाला शोधत राहिले, पण तो माणूस काही दिसला नाही. आपण या माणसाची चर्चा केली आणि तो माणूस नाहीसा झाला. या विचाराने त्या कथावाचकांना फार वाईट वाटलं. त्यानंतर काही दिवस गेले. एक दिवस या कथावाचकांना एका संत महोदयाने सांगितलं की नर्मदेच्या काठी तुमची जी रामकथा झाली त्यात प्रत्यक्ष हनुमंतराय उपस्थित होते. ऐकून तर त्या वाचकांना फार फार वाईट वाटलं. त्या कथेकऱ्याला फार वाईट वाटलं. जाणून बुजून नाही, पण कथेच्या यजमानांनी त्या विचित्र माणसाच्या रूपातील मारुतीरायाकडून खूप काम करून घेतलं होतं. रामकथेच्या ठिकाणी विचित्र वेशातच हनुमानजी येतात. कलियुगात प्रत्यक्ष प्रकट होणारी ही देवता आहे. भगवंतांना अतिशय प्रिय अशी, भक्तांना लगेच अनुभव देणारी ही देवता आहे. गोस्वामी तुलसीदास म्हणतातच, राम से बडा राम का नाम, राम से बडा राम का नाम. याच रामनामाचं, रामकथेचं श्रवण करण्यासाठी हनुमंतराय येतच असतात. आता हा लेख काही खूप जुना नाही, तर 2009 सालामधील आहे. तर कशी वाटली ही कथा? तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कशी वाटली ही कथा तुम्हाला? आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. धन्यवाद.